आज सोन्याचे भाव हिस्ट्रीमध्ये सर्वात हाय झालेले आहे। जवळजवळ 50 दिवसात सोन्याचे भाव 15,000ने वाढलेले आहे। आज सोन्याचे भाव 90,000च्या उंबरठ्यावरती आहे आणि चांदीचे भाव 1,02,000 पर्यंत आहे। याच्या मागचं मुख्य कारण डोनाल्ड ट्रम्पने जे टॅरिफ वॉर जो सुरू केला आहे, एक कंट्री US वर लावते तर US त्यांच्यावर रेट लावते, तरी या गोष्टीला अजून 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। आता या 1 महिन्यात काय होतं त्याच्यावर सगळं गोल्डचं डिपेंड राहील। तर ॲक्च्युअलमध्ये टॅरिफ रेट लागू झाला, काही गोष्टींवर झाला आहे, पण बाकी गुड्सवरती झाला आणि त्यात युरोपियन कंट्रीजचाही समावेश झाला तर हेवी बाईंग होईल सोन्यात। सगळे देशांमध्ये अनसर्टनिटीचा माहोल बनेल आणि त्यात सोन्याची बाईंग जास्त होईल आणि सोन्याचे भाव हे अजून 91 ते 92,000च्या वरती जायची शक्यता आहे। सोबतच चांदीचे भाव आता 1,02,000 पर्यंत आलेले आहे। इंडस्ट्रियल यूज चांदीचा वाढतो, हिस्ट्रीमधला हा चांदीचा सर्वात हायेस्ट भाव आहे। पुढे जाऊन चांदीचे भाव 1,10,000 पर्यंत जायची शक्यता आहे। आता ग्राहकांचा विचार केला तर 50 दिवसात सोन्याचे भाव 14,000ने वाढले आहे। तर कुठेतरी हा एक शॉर्ट टर्म लवकर सोन्याने जंप घेतली आहे। तर एवढ्या लवकर जंप घेतल्यामुळे कुठेतरी ग्राहकांमध्ये एक हे होतं की अरे आपला 80चा भाव सुटला, 85चा भाव सुटला, आता हा भाव सुटायला नको पाहिजे, म्हणून आजच ग्राहक सोनं घेत आहे की पुढे जाऊन भाव 90च्या वरती सोनं घ्यायपेक्षा आजच सोनं आपण घेऊन असं भरपूर ग्राहकांचं मत आहे। सोबतच आता लग्नाचं सीझन आहे, सोनं तर लागतंच आहे। फक्त एवढंच आहे की जी क्वांटिटी लोकांची आहे, जे लोक पहिले 10 तोळे घ्यायचे ते आज 8 तोळ्यावरती आलेले आहे। कुठेतरी लोकांची बाईंग कॅपॅसिटी म्हणजे मनी कॅपॅसिटी तेवढीच आहे, फक्त वेटेजमध्ये बाईंग कमी होते। आज आम्ही इथं लग्नाचं सोनं खरेदी करायला आलेलो आहे। सोन्याचा भाव खूपच आहे, 90,000 रुपये आणि चांदीचं 2 लाख रुपये आहेत। मग सर्वसाधारण माणूस कसं काय सोनं घेणार आणि मुली साधारण डोरलंसुद्धा घालू शकणार नाही। मग उद्या आजच्या काळामध्ये त्यांना डोरलंसुद्धा नकली घालावं लागेल। मग साधारण माणूस काय घालून फिरणार आहे। मग सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी सोन्याचा भाव कमी करावा, जेणेकरून बाकीच्या लोकांना तरी डोरलं तरी घालता येईल असा भाव त्यांनी ठेवावा, ही माझी विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।